एक तर एसटी सर्टिफिकेट घेणार तरच उपोषण सोडणार, नसता माझी डेथ बॉडी जालन्याला जाणार. पण एक सांगतो देवा भाऊ, तुम्ही आम्हाला कोणीत पकडले कोणत्या की 70 वर्षामध्ये काँग्रेसने दिलं नाही, राष्ट्रवादीने नाही. मग आता धनगराला की नाही दिलं तरी धनगर त्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला मतदान करीत नाही. तर लक्षात ठेवा देवा भाऊ, या धनगर समाजात एक तरी भगतसिंग निघल आणि ते तुम्हाला भगतसिंग दाखवून देईन काय असतो तर. म्हणून देवा धनगर समाज बांधवांनो, जय मल्हार. मी सतीश देवगुंडे, माजलगाव. माझा ऊस चालू आहे, चालू ऊसातून मी आलेलो माहीत आहे सर्वांना. आणि 16 तारखेला मी इथं सकाळी आलोय. माझं वय 65 आहे. माझी कमरेची नस दबली. मला संचेती हॉस्पिटलचा सल्ला आहे की तुमची नस लाईट गेल्यासारखी कधी तुटन, म्हणून तुम्ही फिरू नका. पण जर माझ्या समाजासाठी जर कोणी लढत असेल तर मला दवाखान्यात घरी मला चैन पडत नाही, मला आराम वाटत नाही. तर मला समाजाला एवढं सांगायचं फक्त की आपल्या धनगर जातीमध्ये दीपक भाऊ सारखा मल्हार योद्धा जन्माला, हा त्यांचं काय पाप आहे का दुर्दैव आहे? आपल्या का आपण भाग्यवान आहेत असा माणूस आपल्या जन्मनं की आपण मस्त घरी आपले काम धाम आपला परपंच बघणं. आणि त्या माणसाने एवढा त्याग, पोलीस खात्याची सर्व्हिस सोडली, लेकर बाळ लहान बच्चे आहेत, तरी असं भीष्म प्रतिज्ञा केली की एक तर एसटी सर्टिफिकेट घेणार तरच उपोषण सोडणार, नसता माझी डेथ बॉडी जालन्याला जाणार. मग तुम्ही ठरवा आता की तुम्हाला भाऊच्या लढ्यामध्ये मुंबईला यायचंय का, तुमच्या लेकराबाळासाठी एसटी सर्टिफिकेट घ्यायचंय का तुम्हाला पुन्हा भाऊच्या अंत्यविधीला जालन्याला जायचंय, हेच ठरवा. नसता माझंही ठरलंय की जर दीपक भाऊ जर अशी वाईट वेळ आली आणि जर त्यांची डेथ बॉडी चालली तर मी ती डोळ्यानं बघणार नाही, त्यांच्या मातीला अंत्यविधी जाणार नाहीच, पण डोळ्याने बघणार नाही. मी डायरेक्ट समुद्रात उडी हाणणार. कारण देवा भाऊला कळावा की शेवटी किती असते फसवीन. 12 वर्षानं ह्या बोटावर त्या बोटावर. अरे लहान लेकरू फसत नाही, त्याला जर म्हणलं दुकान लावून हे आण किंवा एक पाण्याची तांबे आण तर ते म्हणतो चॉकलेट देता का, गोळी देता का. त्याला एकदा म्हणा तुम्ही हो आणि पुन्हा नाही देऊन डबल काम सांगा, बघ म्हणजे तुझं काम म्हणतो. हे लहान लेकराला कळतंय, 2 कोटी धनगरला कळत नाही का. पण एक सांगतो देवा भाऊ, तुम्ही आम्हाला कोणीत पकडले कोणत्या की 70 वर्षामध्ये काँग्रेसने दिलं नाही, राष्ट्रवादीने नाही. मग आता धनगराला की नाही दिलं तरी धनगर त्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला मतदान करीत नाही. धनगराला आपल्या भाजपला मतदान केल्याशिवाय त्याला पर्याय नाही. म्हणून जर तुम्ही आमची कोंडी करता तर लक्षात ठेवा देवा भाऊ, या धनगर समाजात एक तरी भगतसिंग निघल आणि ते तुम्हाला भगतसिंग दाखवून देईन काय असतो तर. म्हणून देवा भाऊ जागे व्हा, वेळेत आवरा, वेळेत आवरा, नसता पसारा भरण नागपूरला वाटायला लागा. म्हणून सर्वांना मी समाजाला विनंती, जर ह्या सरकारला वाटावण्याचं असेल तर एकट्या दीपक भाऊमुळं, एकट्या त्यांच्या सोबती मावळ्यामुळं काही होणार नाही, नेत्यामुळे होणार नाही, न देवेंद्र मोदीनं होणार आहे, फक्त होणार आहे तुमच्यामुळंच. मग जेवढी ताकदीने येतात तितक्या या, बाया पोरांशी या. मी माझी नातुंड बोलले 2-5 वर्षाचे भाऊन पाहिलेत, या भावांनो या. जय मल्हार. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.